आदाब, जय हिंद। मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज। लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। नमस्कार रसिक प्रेक्षक बांधवांचे लेखनी शास्त्र न्यूजमध्ये हार्दिक स्वागत। आगामी सणानिमित्त आज वडनेर भुलजी येथे माननीय ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात रूट मार्च काढण्यात आला आणि जनतेला त्यांनी संबोधित केले। बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज। श्रीमती ममताई बोत्रे यांची रिपोर्ट। जय हिंद। पोलीस स्टेशन नांदुराकडून आज वडनेर भुलजी या गावामध्ये रूट मार्च हा पोलिसांकडून काढण्यात आलेला आहे। रूट मार्च मध्ये पोलीस तसेच होमगार्ड तसेच SRPFचे जवान हजर होते। आणि रूट मार्चची पार्श्वभूमी अशी होती की आता येणारा आगामी सण गणेश उत्सव चालू आहे, गणपती विसर्जन होणार आहे, त्याचप्रमाणे ईद ए मिलादचा बंदोबस्त सुद्धा आहे। तो कुठल्या मार्गावर विसर्जन होणार आहे, ईद ए मिलादची मिरवणूक ज्या मार्गावर जाणार आहे त्या मार्गावर पोलिसांनी आपला रूट मार्च केलेला आहे। बंदोबस्तची तयारी म्हणून हा एक भाग आहे। सण उत्सव शांततेने पार पडले जावे, जातीय सरोकार कायम असावा, हिंदू मुस्लिम बांधवांचे सण एकत्र येत आहे आणि सोशल मीडियावर कुठलाही आक्षेपार्ह टीका टिप्पणी होऊ नये, फोटो व्हिडिओ व्हायरल होऊ नये याकरता पोलिसांनी आजचा रूट मार्च व जनजागृती ही केलेली आहे। गावामध्ये सामाजिक शांतता सामाजिक एकोपा जोपासला जावा हा पोलिसांचा प्रयत्न आहे। पोलिसांकडून आवाहन आहे की सर्व सण उत्सव हे शांततेने साजरे करावेत, इतर धर्मावर टीका टिप्पणी करू नये, कुठल्याही धार्मिक स्थळाजवळ जास्त मिरवणूक रेंगाळू नये, गुलाल उधळू नये असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आलेले आहे। तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका।